रिक्षा होती, त्याचा चुराडा केलास तू. काही चुरलं नाही आमच्या हातात. माझ्या भावाला मारलंस आणि आमची रिक्षा पण घालवलीस. एकदा विचार करायला हवा होतास की आपण समोरच्याचं फक्त घर नाही उद्ध्वस्त केलं, तर पुन्हा उभारायचे सगळे मार्ग उद्ध्वस्त केले. दीप, दादा, तू काय करतोस इकडे? घरी का नाही गेला? अरे काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या पूर्ण केल्या. दीप, तुला जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. हां, लवकरच काहीतरी होईल नक्की. तुला काहीतरी सांगितलं मी. ऐकलं ना मी. ए काय काय झालं दीप? ऐक ना, काय झालं? कसला विचार करतोयस तू? दीप, हे बघ, कसं मनात नको ठेवूस. बोल ना, काय काय झालंय? कसला विचार करतोयस? बोल. राहून राहून एक गोष्ट खाते मनात. कुठली? आपण फक्त त्या दोघांना मारलं नाहीये, त्या अख्ख्या कुटुंबाच्या स्वप्नांचं जीव घेतला. कधीच भरून न येणारं नुकसान केलं आपण. त्या कुटुंबाच्या उत्पन्नाचं एकमेव साधन होती ती रिक्षा. आता ती रिक्षाच नाहीये. ती रिक्षा असती तर काहीतरी त्यांनी भाड्याला लावलं असतं, काहीतरी केलं असतं. आता त्यांच्या घरात दुसरा कुठला इन्कमच नाही आहे. म्हणून तर मी प्रीतीशी लग्न करण्याचा विचार केलाय. म्हणजे किमान त्या घरचा जावई म्हणून तरी मला त्यांच्याकडे लक्ष देता येईल. नाही, ते बरोबर आहे, पण डोक्यात अजून एक आयडिया आहे. सांग ना, काय? सांग ना तू. खरंच चांगली आयडिया आहे. मी लगेच काहीतरी करतो. हां, याबाबतीत. हां, चालेल. काळजी घ्या. तू जा.